एसटी कर्मचाऱ्यांची हक्काची बँक मानली जाणारी राज्य एसटी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचा घोटाळा जो आहे तो झालेला असल्याचा आरोप जो आहे तो श्रीरंग बर्गे यांनी लावलेला आहे. आपल्यासोबत श्रीरंग बर्गे आहेत. श्रीरंग बर्गे हे महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आहेत एसटी कर्मचारी सेनेचे. खरं तर काय सगळा नक्की नेमका हा सगळा खरेदी विक्रीमधला घोटाळा आहे आणि हा किती कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचे कोणकोणते पुरावे तुमच्या पर्यंत आलेले आहेत? हा घोटाळा म्हणजे महाघोटाळा आहे. 34,40,00,000ची खरेदी केलेली आहे. त्याच्यामध्ये CCTV फुटेजचं सिस्टीम असेल, नंतर AC असेल, नंतर फर्निचर असेल, दुरुस्ती असेल, रंगकाम असेल, अशा प्रकारे नंतर बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 34,40,00,000ची निविदा काढली. ती निविदा 24 तासात फायनल केली. त्याची ॲडव्हान्स रक्कम 100% दिलेली आहे आणि ते काम अपूर्ण आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता 50 शाखांचं नुकतं हे आहे, फर्निचर करायचं आहे किंवा रंगकाम करायचं आहे, त्यातल्या 14 शाखात हातही लावलेले नाही त्यांनी अद्यापी, आणि ॲडव्हान्स रक्कम मात्र 100% देऊन टाकली आहे कंत्राटदाराला. अशा पद्धतीनं सगळं बेकायदेशीर काम केले. आणि मला तुम्हाला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगायचं आहे, हे जे पुरवठादार आहेत ना, 10 पुरवठादार यांचे सगळे बँकेचे ट्रान्झॅक्शन आम्ही चेक केले. त्याच्यामध्ये यांनी कसा व्यवहार केला आहे, संचालकांच्या आणि एस टी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या म्हणजे खात्यावर पैसे ट्रान्सफर केलेत. त्याच्यातनं सोनं खरेदी केली आहे, जमीन खरेदी केली आहे, घराचं बांधकाम केलेलं आहे, अशा गाड्या खरेदी केलेल्या आहेत. अशा प्रकारचे सगळे पुरावे, व्हिडिओ क्लिप आहेत, ऑडिओ क्लिप आहेत. आणि म्हणूनच मी हा घोटाळा बाहेर काढायचं धाडस दाखवलेलं आहे. हे काय माझ्याकडे एवढे सगळे पुरावे आहेत त्याचे. परंतु हे खरेदीदार पुरवठा म्हणजे म्हणजे एस टी बँकेने ज्यावेळेस ही खरेदी प्रक्रिया सुरू केली तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या ह्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्यांनी किती किती कोटीची रकमेची खरेदी केलेली आणि कोणकोणत्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत? ही खरेदी प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने ही एस टी बँकेची होते? नाही, ही खरेदी प्रक्रिया आहे ना, ती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, काय दुमत नाही आहे. 24 तासात निविदा फायनल केली आहे. 3 कंपन्या समान रेट भरतात निविदेमध्ये आणि त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट घेतलेलंच नाही आणि त्याला पैसे मात्र 100% दिलेत आणि काम अपूर्ण आहे. खरेदी प्रक्रिया कशी असते की शाखा सांगतात की आम्हाला एवढे कॅमेरे, हे CCTV कॅमेरे पाहिजेत, आम्हाला एवढी स्टेशनरी पाहिजे, आम्हाला एवढी AC पाहिजेत किंवा आम्हाला एवढी मशिनरी पाहिजे आहेत, संगणक एवढे पाहिजेत. तसं काहीच घडलेलं नाही आहे. याने स्वतःहूनच हेड ऑफिसमधनं सगळी खरेदी केली आहे आणि ॲडव्हान्स पैसे दिले, सिक्युरिटी डिपॉझिट घेतलेलं नाही आहे आणि काम सगळीकडे अपूर्ण आहे. ही कोणत्या कंपन्यांना ही सगळी खरेदी प्रक्रिया दिलेली आणि त्याचे लागेबांधे कोणाकोणाबरोबर आहेत? खरं तर हा तुम्ही म्हणतायत की भ्रष्टाचार झाला आहे खरेदी प्रक्रियेमध्ये. मग ह्याच्यामध्ये एस टी बँकेचे जे संचालक मंडळ होतं ते इन्व्हॉल्ड आहे का? जर इन्व्हॉल्ड असेल तर त्या संचालक मंडळातले कोणकोणते संचालक या सगळ्या खरेदी प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होते? नाही, याच्यामध्ये मला जी कागदपत्रावर सह्या दिसल्या ते दशरथ आढावा म्हणून आहेत. ते बँकेचे MD आहेत. ते सेवानिवृत्त झाले होते, त्यांना परत घेतलेलं आहे. त्यांच्या सह्या दिसल्यात आणि एक 4 संचालकांच्या सह्या आहेत. खास करून त्याच्यावर ते दशरथ आढावाचीच त्या करारावरती महत्त्वाची सही आहे. 4 संचालक कोण आहेत? ते कोणत्या पॅनलचे आहेत 4 संचालक? अर्थात आता ते सदावर्तेंच्या पॅनलचे होते, पण त्यातला एक संचालक फुटून आता अडसुळांच्या पॅनलमध्ये आला आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकरण दाबलं जातं आहे. लक्षात घ्या, कारण यांचा एक संचालक कमी झाला तरी यांची परत सत्ता जाईल या भीतीपोटी ह्याला सगळ्याला पाठीशी घालायचे. पूर्वीचे काळे धंदे केले होते त्याला पाठीशी घालण्याचं हे आत्ता हे नवीन पॅनल आले तेच काम करतं आहे. आता तुम्ही मला कंपन्यांचा उल्लेख करायला सांगितले. बघा, हे CCTV सर्वेलन्स सिस्टीम ही RD शील्ड अँड मल्टी सर्व्हिसेस कंपनी आहे. 1,15,16,729 आहे. आता बायोमॅट्रिक अटेंडन्स सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये 26,78,00,10 रुपयाचं आहे. ही RD शील्ड अँड मल्टी सर्व्हिसेस कंपनी आहे. त्याच्यानंतर नोट काउंटिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये 11,13,330 ही RD शील्ड अँड मल्टी सर्व्हिसेस. खरं तर यांचं एक कामच नाही आहे, लक्षात घ्या. एक वेगळं काम आहे तरी एकाच कंपनीला दिलं, याचा अर्थ ते सगळं खोटं आहे. आता याच्यानंतर डेस्कटॉप प्रिंटर्स आणि स्कॅनर्स ही लॅपी वर्ल्ड नावाची कंपनी आहे. तिचं 6,53,30,000चं काम आहे. एअर कंडिशन सगळ्यात म्हणजे आता हे 99,72,500 हे लॅपी वर्ल्ड तीच कंपनी आहे, लक्षात घ्या. तर त्या म्हणजे एका एअर कंडिशनची किंमत 1,00,000 रुपये आहे. तुम्ही कुठेही गुगलवर जा, जर 1,00,000 किंमत असेल तर मी सांगेल त्यावेळेस ह्याच्यातही भ्रष्टाचार केलेला आहे. तर इन्व्हर्टर बॅटरी
67,65,000 ती लॅपीवर्ड तीच कंपनी आहे. आणि सगळ्यात मोठं ऑफिस शेअर्ससुद्धा आहे, लक्षात घ्या. तिथे 33,49,812 हे आहे. फर्निचर आणि दुरुस्ती हे एकाच कंपनीने 3 वेगवेगळ्या निविदा भरलेत. आता त्या का भरलेत? एका निविदेमध्ये ती रत्ना शीतल पॅनल्स प्रायव्हेट लिमिटेड, याच्यात जरा मला डाऊट आहे. हा जो याचा मालक जो आहे तो एका राज्यातल्या मंत्र्यांशी संबंधित असल्याचं मला कळतं आहे. त्याच्यामध्ये याचे धागेदोरे फार लांबलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 16,70,88,000चं एक निविदा भरली आहे. नंतर 3,34,17,785, नंतर 3,91,71,76,000 रुपये ही रत्ना शीतल पॅनल्स प्रायव्हेट लिमिटेड फर्निचर आणि दुरुस्ती. परंतु हे संचालक तुम्ही हे सगळे मांडताय, खरं तर मी देखील बघतोय की एकेका कंपनीला 3-3 वेळेस खरेदीचं हे सगळं कंत्राट दिलेलं आहे आणि त्याची आगाऊ रक्कम देखील तुम्ही बोललात त्याप्रमाणे भरली आहे. परंतु याच्यामध्ये संचालक मंडळ कोणाचं इन्व्हॉल्ड आहे? हे अडसुळांचं इन्व्हॉल्ड आहे की सदावर्त्यांचं संचालक मंडळ या सगळ्या खरेदी प्रक्रियेत इन्व्हॉल्ड आहे? आणि सत्ता कोणाची आता खरं तर या सगळ्या एसटी बँकेवर? आता अडसुळांची सत्ता आहे आता आहे, पण ते सदावर्तेमधलेच काही इकडे संचालक आलेत, ते त्या समितीत होते खरेदीच्या. आता ते इकडे आल्यामुळं त्यांनी हा सगळं दाबून ठेवलेलं आहे. आता हे प्रकरण पुढे काढलेलं नाही, कारण यांचा एक संचालक जर कमी झाला तर मग यांची सत्ता जाईल या भीतीपोटी. आणि त्यांनी जे गुन्हे केले त्याला पाठीची घालायचं एक काम करतात. तुम्हाला अजून एक सांगतो, 167 लोकांची कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यातले 25 कर्मचारी हे आत्ता भरती केले त्या नवीन संचालक मंडळाचे आता यांच्या ताब्यात आल्यानंतर. आणि बेकायदेशीर त्यात कुठलेही नियम निकष पाळलेले नाही. त्याच्यात न्यायालयाचा अवमान झाला आहे, कारण याच्यात अडसुळांची विनय न्यायालयात गेली होती की भरती बेकायदेशीर आहे. आणि आता त्यांनीच परत या संचालक मंडळाने म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील, त्यांचा संबंध नसेल कदाचित, पण त्यांनी पुन्हा आता 25 लोक भरती केलेत. म्हणजेच हे त्यांनी कंटेम्प्ट झालं होतं, यांनी कंटेम्प्ट यांच्याकडूनही कंटेम्प्ट झालेलं आहे. मला काय म्हणायचं आहे, अडसुळांच्या पॅनलकडनं भ्रष्टाचार झालाय हा सगळा? 100% त्यांच्याकडून झाला. त्याचीच पुनरावृत्ती यांनी केली. आता यांनी परवा स्टेशनरी खरेदी केलेली आहे. मला वाटतं 1.25 कोटीची मला माहिती मिळते, त्यामुळे पुरावे माझ्याकडे अजून हाताला नाही, पण माझी माहिती पक्की आहे. त्याच्यात 4 लाखाचे स्टॅपलरच त्यांनी काढलेत. आणि त्यांनीही 4 लाखाचे स्टॅपलर विशेष म्हणजे 4 लाखाचे स्टॅपलर कोणत्या पेपरांना ते लागणार आहेत? तेच जर आता सगळीकडे संगणकीय जर बँक झाली, एवढी खरेदी केली आहे संगणकावर, तर स्टॅपलरची गरज काय? एवढ्या स्टेशनरीची गरज त्या 4 लाख स्टॅपलरचे तुमच्याकडे पुरावे आहेत ते खरेदी प्रक्रियेचे पत्र? याचे पुरावे माझ्याकडे. तुम्ही हे 4 लाखाचे स्टॅपलर हा आरोप कसा का लावला? मला कुणीतरी हे सांगितलंय आणि ज्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये विश्वास आहे की म्हणजे त्याच्यामुळे तर मी बोलतोय, लक्षात घ्या हे. आणि 50% रक्कम दिली याचे पुरावे आहेत ना यांनी सुद्धा. मला आपल्या माध्यमातून अडसूळ साहेबांना सांगायचं आहे, सदावर्तेनीच्या पॅनलनी तर भ्रष्टाचार केलाच, तेच लोक तुमच्याकडे आलेत तर त्यांचा भ्रष्टाचाराला तुम्ही पाठीशी घालू नका, तुम्ही बदनाम व्हाल याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आली आहे, त्यांच्या ताब्यात गेला असं हे पॅनल असं बोललं जाते. समजा त्याच्यात उदय सामंताचं नाव घेतलं जातं, सरनाईक साहेबांचं नाव घेतलं की त्यांनी हे पॅनल आणलं म्हणून, त्या सगळ्यांची बदनामी होते. तर अडसूळ साहेब आणि या शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, यांना पाठीशी घालू नका, तुमची बदनामी होईल. कारण हे आतमध्ये जाणार, याचे सगळे ट्रान्झॅक्शन सगळे पुरावे माझ्याकडे लक्ष आहेत. परंतु हे खरेदी प्रक्रिया जी तुम्ही सांगताय की 34 कोटींची खरेदी प्रक्रिया झालेली आतापर्यंत, ही रक्कम जी आहे ती वाढून कितीपर्यंत जाते? म्हणजे ही टोटल किती रकमेच्या खरेदी प्रक्रियेत हा सगळा भ्रष्टाचार झालेला आहे? माझा दावा आहे 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. भरती पकडली, अजून काही खरेदी पकडली, याच्यातली आता ही कागदपत्र मिळालेली मला 34,40,00,000 रक्कम आहे. 100 कोटीच्या वरती हेराफेरी झालेली आहे. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे, एकनाथ शिंदे साहेबांना, सरनाईक साहेबांना, नंतर उदय सामंत साहेबांना आणि योगेश कदम साहेबांना मी स्वतः भेटलो आहे. त्यांना निवेदने दिले आहेत आणि गृहराज्यमंत्र्यांनी हे यांच्याकडे दिलेले आहे ऑलरेडी. आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण दिले, त्यांनी रिमार्क मारला. पोलिसांनी काय ह्याच्यामध्ये तक्रार नोंदवून घेतली नाही, गुन्हा नोंदवून करतील, ते पोलिसांनी आता प्रक्रिया करतील. आणि म्हणून मला सांगायचं की यांची खाती सील झाली पाहिजेत, कारण आता ते ट्रान्झॅक्शन बदल पण तेही त्यांच्या अंगाशी येईल, कारण यांच्या खात्यात किती रक्कम आहे, ती कशी आली आहे, ह्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत. गुन्हा नोंद नाही झाला तर पुढची भूमिका तुमच्या एसटी काँग्रेसच्या एसटी कर्मचारी सेनेची काय असेल? एसटी आम्ही काय करणार की आर्थिक गुन्हे शाखेवर मोर्चा काढू, सहकार्युक्त कार्यालयावर मोर्चा काढू, सगळ्या एसटी कामगारांना सोबत घेऊ याच्यामध्ये, कारण हा सगळ्यांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे, लक्षात घ्या, यात दुमत नाही आहे, त्याचे पुरावेच आहेत माझ्याकडे सगळे.
परंतु ह्या एस टी कर्मचाऱ्यांमध्ये अनेक युनियन्स आहेत. आता अर्थात सदावर्तींची युनियन असेल किंवा अडसुळांची युनियन असेल, तशी एक वेळेस गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देखील एस टी कामगारांच्या वतीने बाजूने बोलत होते आणि त्यांची देखील ते देखील लढा लढत होते. परंतु आता मात्र ते ह्या सगळा भ्रष्टाचार तुम्ही आणलाय समोर, फक्त तुम्ही एकटे बोलतात, बाकीचे सगळे गप्प आहेत. नाही, मी त्यांच्याशी जर बोलणं झालं तर त्यांना बोलणार आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची माझी जर भेट झाली तर मी नक्की त्यांच्याशी बोलेन, त्यांना हे सगळे पुरावे देईन आणि त्यांनाही सांगेन की याच्यात गैरव्यवहार झाला आहे. खरं तर तेही खाजगीत बोलतात, पण कुणाकडे पुरावे नव्हते. आता माझ्याकडे पुरावे हाताचे लागले, ट्रान्झॅक्शन लागले. मी स्वतः या पुरवठादारांशी बोललो आहे, त्यांनीच सांगितलं आम्ही काम करू शकत नाही साहेब, आमच्याकडनं खूप पैसे या लोकांनी घेतलेत म्हणून. आणि आत्ता एक शाखा हे संचालक मिळाला नाही अँटी करप्शननी, पकडलेला बारामतीमध्ये लाच घेताना, त्याच्यावरही काही कारवाई नाही आहे. कोण आहेत ते संचालक? ते बनकर म्हणून संचालक आहेत. त्यांच्यावरती काय कोणाचे, अडसुळांचे आहेत की सदावर्ती? ते आता अडसुळांकडे आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, संचालक तेच आहेत, फक्त एका गटाकडनं दुसऱ्या गटाकडे सत्ता आलेली आहे. म्हणजे दारू तीच आहे, फक्त बाटलीचं लेबल बदललं, एवढंच सांगायचं आहे मला या ठिकाणी. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. श्रीरंग बर्गे होते, जे महाराष्ट्र काँग्रेसचे एस टी कर्मचारी सेनेचे सरचिटणीस आहेत. त्यांचा थेट आरोप आहे की एस टी बँकेमध्ये जवळपास खरेदी प्रक्रियेमध्ये 34 कोटींच्या खरेदी प्रक्रियेमध्ये खरं तर भ्रष्टाचार झालेला आहे. आणि खरेदी प्रक्रिया होत असताना मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते संचालकांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याचे सगळे पुरावे आहेत. आणि एस टी बँकेमध्ये आत्तापर्यंत जवळपास कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया असेल, इतर वस्तूंची खरेदी प्रक्रिया असेल आणि इतर काही कामांच्या संदर्भातली जी काही आर्थिक व्यवहार झालेत त्याच्यामध्ये जवळपास 100 कोटींचा भ्रष्ट गैरव्यवहार जो आहे तो झालेला आहे. यापूर्वी एस टी बँकेच्या पॅनलवरती खरं तर पॅनलमध्ये खरं तर सदावर्तेंचा पॅनल जिंकलेलं होतं आणि सदावर्तेंनी देखील त्यांच्या संचालक मंडळाकडनं अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला होता. आता मात्र ही एस टी बँकेची सत्ता जी आहे ती आनंदराव अडसूळ, जे शिवसेना शिंदे गटाचे शिंदेच्या पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या पॅनलकडनं देखील अशाच पद्धतीचा मोठा भ्रष्टाचार जो आहे तो या एस टी बँकेमध्ये होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या संदर्भाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. श्रीरंग बर्गे म्हटले की या सगळ्या संदर्भाची तक्रार अनेक मंत्र्यांकडे केलेली आहे. ईओडब्ल्यूने जर ह्याची दखल घेतली नाही तर मात्र आम्ही ईओडब्ल्यूच्या कार्यालयावरती मोर्चा काढू, असा थेट इशारा जो आहे तो श्रीरंग बर्गे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग गज्जलवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.